आणि सर्व दानशूर दात्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। आणि जशी मॅच सुरुवात होईल आपल्याला बोरखार गावचा एक जबरदस्त आवाज ऐकायला मिळेल, तो म्हणजेच श्री देवडाकी ओटी कॉम्बॉक्स आणि प्रणयजी मात्र जोडले गेले। थँक्यू, धन्यवाद। पहिला चेंडूवर आपण पाहतोय, हा चेंडू लॉंगॉनच्या रिजन मध्ये मिसफील्ड झाले आणि दुसरी धाव। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं दुसरी धाव, मागचा आवाज आपण ऐकला तर गव्हाण गावातलं अतिशय कोहिनूर असे राजकिरण कोळी सरांचा आवाज आपण ऐकलात। आणि आता मात्र मी आपल्या सोबत जोडलेले आहे सन्माननीय अतिथी बाळूदादा भगत। आपणास विनंती आहे कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थान बनवायचं आहे। त्यांच्या समवेत आपण पाहतो शिवराज भगत साहेबांना सुद्धा विनंती आहे। दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवर आलेली ही सिंगल, तिसरा चेंडू माफ करा। मोराव गावातील सुपुत्र आपण पाहतोय, कमी कालावधीमध्ये या सुपुत्रानं अतिशय चांगलं गुणलेखन प्रत्येक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलेले आहेत। प्रणय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय। बॅकफूट स्क्वेअर लेगचा खेळाडू मिसफील्ड करतोय आणि खीन इथे मात्र फेकी आणखीन चांगली हवी होती। थोडस फंबल पाहायला मिळालं, थोडीशी चूक झाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। अगोदरच चेंडूच्या पुढे निघाला आणि तदनंतर मात्र आपण पाहतो एका टप्प्यानिशी चेंडू हातामध्ये आला असता। पुन्हा एकदा गोलंदाज फुल टॉस बॉल आहे, तडाखा लावलाय, गॅप शॉट सिलेक्शन पाहतो आपण, लाजवाब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय। भास्करजी घरत आपण पाहतोय, एक व्यवसाय क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं नामवंत गुणवंत हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय, परंतु आज 40+ मास्टर संघाच्या प्लेइंग 11 मध्ये ओव्हर पिच बॉल होता परंतु यॉर्कर करून घेतला असं म्हणावं लागेल फलंदाजाला। एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पॉवर प्ले नसणार आहे त्यामुळे पहिलं षटक संपुष्टात आणि धावसंख्या रन बॉल 6 धावसंख्या। विकेट्स जरी गमवली नसली तरी सुद्धा इकॉनॉमिक षटक हे म्हणावं लागेल। 40+ मास्टरचे या ठिकाणी आपण पाहतोय सामने आयोजित केलेले आहेत। शेलघर गावाच्या नगरीमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय, अतिशय चांगलं मैदान। अगदी प्रणय आपण 1-2 आठवड्यांचा विचार केला तर एका आठवड्याचाच विचार केला तर याच मैदानावर UNPL अर्थातच उल्वेनोड प्रीमियर लीग आपण विचार केला तर स्पर्धा रजनीमध्ये पहिल्यांदाच रजनी स्पर्धा आयोजित पंच तिसरं पंच नाहीये, तुम्हीच निर्णय द्या। ऑन फील्ड वर निर्णय सर्व काही अवलंबून असतील। सन्माननीय मनोहरजी भगत साहेबांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे। पहा पंचांना विनंती आहे आपण निर्णय द्याल तो अंतिम निर्णय असेल। गोलंदाज संदीप येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी, आणखी एक चांगला गोलंदाज पाहतो आपण, परंतु आता धावसंख्या जमवावी लागेल। कोपर टीम 12th मॅन पाठवून द्या प्लीज असेल तर। क्या बात आहे, ओ फटका चांगला होता, दोन हातांच्या मधून अगदी चेंडू हा विसावला, निसटला चेंडू असं म्हणावं लागेल। झेल घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु दोन हातामध्ये जो गॅप होता ना त्यातून चेंडू निसटला। सिंगल पाहायला मिळतोय, एकेरी धाव फलकावर एकूण धावा 7। सन्माननीय उदय शेठजी भगत यांचं आगमन झालं, इथे मात्र अपील सुद्धा झाली, स्क्वेअर लेगच्या पंचांच्या कडे अगदी संशयाच्या नजरेत पाहिला परंतु पंचांनी मात्र कोणती प्रकारची या ठिकाणी मात्र दाद दिली नाहीये। अपीलला उत्साह जास्त होता, चांगला चेंडू फेकला होता। यावेळी मात्र लाफ केला चेंडूला, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी आहेत, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो। अजूनपर्यंत पूर्णपणे जखडून ठेवलंय, 5 षटकांची मॅच आहे त्यामुळे एक मोठा फटका हा तुमचा प्रेशर रिलीज करून जाणार। या ठिकाणी ओव्हर पिच बॉल, इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अपील झाली।
एस कारण बॅट्स पूर्णपणे ही खेळपट्टीला ब्रश झाली होती. तेच सांगितलं खऱ्या अर्थानं मुख्य पंचाने आणि तदनंतर आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या पंचाने सुद्धा. पर्यायी डॉट बॉल येतोय. विकेट्स महत्वाची नाहीये प्रणय, डॉट बॉल खूप महत्वाचा आहे या ठिकाणी कारण तो पूर्णपणे दबावामध्ये. फलंदाज इथे येणार का? बॅटची अगदी वरची कडा लागली, बॅटच्या टोला लागला, कुठे फेकी केलेत आपण? एस त्या ठिकाणी कुणीच नव्हतं. स्वतः गोलंदाज चेंडूवर आले होते परंतु बॅकअपला एकही खेळाडू नव्हता त्या ठिकाणी. परंतु एका धावाने समाधान मानावं लागेल. फुलटॉस बॉल सुद्धा मिस केलेला आहे. आणखी काय हवं तुम्हाला फलंदाज? ओव्हर पिच बॉल मिस करताय, फुलटॉस बॉल मिस करताय. चेंडू असलेल्या षटकातील अवघा एक, शेवटचा चेंडू या षटकातील संदीप गोलंदाज. ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. भास्कर त्या ठिकाणी खेळाडू आपण पाहतोय, फेकी अतिशय चांगली. षटक संपुष्टात आणि मात्र या षटकाचा आपण विचार केला ना तर तब्बल 2 डॉट बॉल आणि 4 सिंगल धावसंख्या खर्च केल्यात. अगदी कंजूसी बरी गोलंदाजी म्हणावे लागेल. अवघ्या 4 धावसंख्या आणि एकूण धावसंख्या धावपटलावर पहिल्या षटकात 4, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो 4. प्रणय म्हात्रे आमच्या सोबत जोडलेले आहेत. मॅन फ्रॉम मोरावे, सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व अमृत शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. विनंती असेल कृपया साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 40+ मास्टर शेलघर यांच्या वतीने स्पर्धा आणि त्यांच्या वतीने सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी. तिसरं षटक झाल्यानंतर मैदानामध्ये ड्रिंक्स ट्रॉली पाणी घेऊन जायचं आपण. चला मॅच चालू करा प्लीज. पंच वेळ नका खर्च करू प्लीज. आजच्या दिवसामध्ये 10 संघ खेळवायचे आहेत त्यामुळे प्रत्येक मॅच ही लवकर होणे महत्वाचे आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं इतके मोठे व्यक्तिमत्व प्रणय, जर आपण पाहिलं महेंद्र शेठ घरत साहेब जर लवकर येत असेल सामन्याला तर खेळाडू लवकर का नाही येऊ शकत? हा मोठा प्रश्न आहे. आज आपण विचार केला समजा महेंद्र घरत साहेबांना भेटायचा ना तर ती गोष्ट कदाचित अशक्य सुद्धा होऊ शकते कारण त्यांचा इतका बिझी शेड्यूल असून आज आपल्या गावासाठी, आज आपल्या माणसांसाठी आपुलकी, कारण आपल्याला खऱ्या अर्थानं समाजाने बरंच काही दिलेलं आहे, आपण सुद्धा समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही उक्ती खऱ्या अर्थानं मनाशी बाळगणारे ते व्यक्तिमत्व अर्थातच रायगड जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे आपण पाहतोय महेंद्र शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांच्या वतीनं सुद्धा नक्कीच 50,000 रुपयाचा आर्थिक राशी लाभलेली आहे. ओ फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या रिझर्व मध्ये खेळाडू येतोय आणि टिपला जातोय झेल. अगदी धडपडत होते मोठा फटका खेळण्यासाठी आणि मात्र इथे ती धडपड थांबलेली आहे असं म्हणावं लागेल. पहिला गडी बाद होतोय आणि बाद होणारा खेळाडू आपण पाहतोय पंढरीनाथ कोळी हा खेळाडू बाद होतोय. न्यू बॅट्समन ऑन अ क्रीज मिडल. रवींद्र येतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये. गोलंदाजाचं नाव सांगा. मंगेश येतोय. मंगेशने मात्र आपल्या पहिल्याच चेंडूवर एक हादरा दिलेला आहे आपला प्रतिस्पर्धी मोहा 40+ या संघाच्या खेळाडूला. ओव्हर पिच बॉल होता. हा बॉल बाहेर जाणं होता फलंदाज, परंतु त्या चेंडूला गती इतकी दिली होती ना की कीपर सुद्धा बीट झालं. सरप्राईज झालं कीपर, इतक्या वेगाने चेंडू आला. पाटा विकेट्स आहे. याच विकेटचं प्रणय आपण पाहिलं रजनी स्पर्धेमध्ये अर्थातच UNPL उल्वेनोट स्पर्धेमध्ये अक्षरशः मोहा गावातीलच खेळाडून थैमान घातला होता फायनल मध्ये. अनिकेत कोळी ते नाव. ओ फुल टॉस बॉल. इथे मात्र बीमर येस इट्स अ नो बॉल. पंच फ्री हिट आहे का? नाही. 40+ मास्टर आहे त्यामुळे फ्री हिट नसणार आहे. बीमर चेंडू आहे. 225 धावसंख्येचा टप्पा गाठला आणि मोहा कोलीवाडा गावातला खेळाडू खऱ्या अर्थानं तरघर संघामध्ये अनिकेत कोळी शैलेश स्मृती तरघर संघामध्ये खेळला आणि 225 धावसंख्या मॅन ऑफ द सिरीज ठरला. इथे मात्र आपण पाहतोय फटका फसला जातोय. खेळाचा होता मिड विकेटच्या रिझन मध्ये जातोय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. अवघी सिंगल. इक्का दुःखाने काही होणार नाही. मोठे फटकेबाजी करावे लागेल 40+ मास्टर. तुम्हाला आता मात्र खेळावं लागेल
कारण डगआउट मध्ये अगदी खळबळी झालेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. शैलेश्वर तुम्हाला आता मात्र मंगेशवर तुम्हाला आक्रमण चढवावं लागेल. मंगेश देशमुख पुढचा चेंडू. हाफ ट्रकर बॉल. हुक शॉटचा फटका आहे. चेंडू नॉन स्टॉप फाईन लेगच्या रिजन मध्ये जातोय. वन बाउन्स ओव्हर द रो. बराचसा कालावधीनंतर आलेला हा प्रेशर रिलीज करणारा चौकार. धावसंख्या चौकारानं 16 धावसंख्या. अजून एखादा मोठा फटका जर आला ना तर बॅलन्स मध्ये तुम्ही येऊ शकता. 40+ मास्टर मोहाचे खेळाडूंना एक मोठा फटका अजूनही गरजेचा अपेक्षित असेल, कारण चेंडू बाकी असतील अजूनही 2. एक चेंडू भीमर फेकला होता. लोवर फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाही. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालंय. फेकी कुठे केलीत आपण, कुठे फेकी केलीत पहा. गोलंदाज उभा होता, शेलघरला फेकी केलीत बामण डोंगरीला. असं सत्र झालं खऱ्या अर्थानं. परंतु या चेंडूवर 2 धावसंख्या आणि खऱ्या अर्थानं आपण आगमन पाहतोय. विद्यमान ग्रामपंचायत वहाळचे उपसरपंच शेलघर, गव्हाण शेलघरचे माफ करा. यावेळी मात्र फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर झालंय आणि इथे मात्र बॅकवूड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये येतोय फटका. 6 धावांकरिता षटकार. गव्हाण ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आपण पाहतोय सचिन शेठ घरत यांचं आगमन झालेलं आहे. माजी उपसरपंच आपण पाहतोय सचिन शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन. खऱ्या अर्थानं एक उत्कृष्ट दर्जाचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि खेळाडू सुद्धा आहेत. आज प्रणय आपण विचार केल्यानंतर शेलघर संघाला सचिन दादांना बरंच काही दिलंय, कारण अनुभव हा असा एक गुरु आहे ना, जसं तुमच्या पाठीमागं सुद्धा सचिन हे नाव लागलेलं आहे. अनुभवाच्या मागं तुम्ही सातत्यानं सांगत असतात, मग ते उलवे गावचे सचिन असतील, परंतु इथे मात्र त्या नावामध्ये बरंच काय आहे. आणि या ठिकाणी मात्र आगमन झालेले आपण पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत गव्हाणचे माजी उपसरपंच आपण पाहतोय सचिन शेठ घरत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. याच मैदानावर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं UNPL उल्वे नोड प्रीमियर लीग या स्पर्धेचे एक मुख्य आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय. असे थोडंसं लांब लावा प्लीज दादा, थोडेसे लांब लावा. सगळी माती आपल्या पाहुण्यांच्याकडे येईल. हा, थोडेसे तिकडे होऊन जाऊ द्या. सचिन शेठ घरत साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. दादा या आपण सुद्धा मंचावर. सचिन शेठ साहेबांना विनंती आहे कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपण व्हायचं आहे. आणि मान्यवर आले आणि त्यांचं स्वागत फटाक्यांना कसं नाही होणार हे मात्र फटाके लावले आहेत खरे, परंतु आमच्या कॅमेरामॅनचे हार्टबीट 200च्या वरती गेली होती. इतके घाबरले होते एखादा फटाका येतोय की काय माझ्यापर्यंत. मॅच चालू होणार. नवीन गोलंदाज विजय पाटील येतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. फुल टॉस बॉल कुठे चेंडू फेकलाय. अगदी इथे मात्र आपण पाहतोय पंचांच्या इशारा व्हाईट बॉल. बराचसा बाहेर चेंडू होता. वेग अतिशय चांगला आहे प्रणय. या वयामध्ये हा वेग अप्रतिम, लाजवाब. फिटनेस टेस्ट होणार मात्र या, कारण 40+ मास्टरचे जेव्हा जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रणय दुसरा शब्द असा असतो, 1 धाव आरोग्यासाठी. कारण 40 वर्षानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फिटनेस पुन्हा एकदा आपण पाहतो. यावेळी मात्र बॅक टू बॅक तीच लेंथ तीच लाईन. थोडासा चेंडू तुम्हाला आतमध्ये फेकायचा आहे विजय दादा. खूप चांगली लेंथ, अतिशय चांगली आहे प्रणय. फुल लेंथ बॉल येतो. तो जर आणखीन जर जवळ आणणार जर ऑप्स्टमच्या बाहेर तर कठीण जाईल फलंदाजाला खेळायला. तुम्हाला चेंडू तसेच फेकायचा आहे. 2 चेंडू खराब. पुढचा चेंडू. यावेळी मात्र फटका फसलाय. इथे मात्र झेल होण्याची संधी आणि सोडली संधी. अगदी असं म्हणावं लागेल प्रणय, काना मटकी जवळ गेला होता. शिंक आली आणि मात्र मटकी फोडायचीच राहिली. झेल सुटला जातोय. विद्यमान आपण पाहतोय माजी उपसरपंच सचिन शेठ घरत साहेबांचं इथं मात्र आगमन झालंय. आणि त्या साहेबांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेसाठी आपण पाहतोय तब्बल 50,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने खूप खूप आभार आणि स्वागत सुद्धा आहे.
पुढचा चेंडू ऑल ओव्हर फुल टॉस चेंडू कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू पाठवलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळाडू आहेत. फेकी आणखीन चांगलं ओढणी होती. मूर्ती लहान आहे खऱ्या अर्थानं. धावसंख्या 30 धावसंख्या 30 धावा. चौथं षटक प्रगती पथावर. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 माफ करा. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर 2 वाईट आणि तदनंतर 2 दुहेरी धावा. एस करेक्ट. 4 चेंडू आहेत. पहिलं 2 वाईट टाकलं. सुरुवात वाईटने केली. नाही हा चेंडू आपण पाहतोय. पंच वळतायत. आणखीन एक वाईट बॉल. आता 31 धावसंख्या. धाव फलकावर पाहतोय आपण 31 धावसंख्या. एकूण 3 चेंडू हे वाईट फेकलेले आहेत. चेंडू एकूण फेकलेत 5, त्यामध्ये लिगल 2 प्रणय आणि 3 अवांतर. त्यामुळे धावसंख्या खर्च केल्यात 2 चेंडू मध्ये तब्बल आपण पाहतो 7. 31 धावसंख्या. एक मोठा फटका अपेक्षित आहे फलंदाज तुमच्याकडून. यावेळी मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसला जातोय. यावेळी मात्र कोणतीही चूक केली नाही त्या खेळाडूनं. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये अतिशय चांगला झेल टिपला जातोय. आणखीन एक खेळाडू होतील झेलबाद. झेल कोणी टिपलाय सांगा. मॅन ऑफ द सिरीज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत. संदीप यानं खऱ्या अर्थानं झेल टिपला तो. नवीन फलंदाज मैदानामध्ये. अपर पट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पॉइंटच्या रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न. जोरामध्ये बॅट स्लाइस केली होती, परंतु हा टप्पा अपेक्षित आहे तुमच्याकडनं. गती अतिशय चांगली आहे. डाव्या हाताचे हे गोलंदाज आणि अतिशय चांगला टप्पा निवडलाय. हा डॉट बॉल येतोय. लगातार 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात. आणखीन एक चांगला चेंडू होता. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये अजूनही चेंडू हातात नाही. अजूनही चेंडू हातात नव्हता. पहा सिंगल पाहायला मिळतो. अंतिम चेंडू असेल आपल्या खात्यातील. 3 चेंडू वाईट फेकले होते आणि त्या 3 चेंडू मुलं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. हे षटक अतिशय अगदी रेल्वेच्या डब्यांसारखं लांब लचक पाहायला मिळतो आपल्याला. ओव्हर पिच बॉल आउटसाइड एज विकेट्स. अतिशय चांगला झेल टिपला जातोय विकेट्स किपरच्या माध्यमातून. जरी सुरुवात खराब झाली होती प्रणय, परंतु शेवट अतिशय चांगला गोड. अवघ्या धावसंख्या खर्च केल्यात. 3 वाईट टाकून सुद्धा 8 आणि त्यानंतर आपण पाहतोय एकूण धावसंख्या 32. 3 विकेट सुद्धा पाहिले आपण. 2 विकेट सुद्धा पाहिले या षटकामध्ये. एक बॅलन्स षटक म्हणू शकतो आपण. 3 वाईट जरी टाकला तरी अतिशय चांगलं. त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर 3 बाद 32 धावा. मोहा संघाची धावसंख्या आपण पाहतो. मोहा 40+ या संघाची धावसंख्या. अंतिम षटक किरण पाटील. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. सुरुवात खराब झाली. पंचांचा इशारा. हा खराब चेंडू. वाईट बॉल पाहायला मिळतो आपल्याला. इथे मात्र विकेट्स.
वाईट चेंडू पडल्यानंतर अगदी यष्ट्यांचा निशाणा साधला. क्या बात आहे. खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळतो गोलंदाजच्या माध्यमातून. किरण आपण पाहतोय आशेची किरण त्यांच्या बाजूने लागलेले आहे. नवीन विकेट सुद्धा लगातार विकेट्स फॉलोअप चालू आहे. विलास येतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये. 5 चेंडू आहेत विलास दादा तुमच्याकडं आणि आता तुम्हीच ठरवायचं आहे त्या 5 चेंडू मध्ये काय करायचं आहे ते तुम्हाला, कारण खूप अपेक्षा लावलेल्या आहेत मधल्या फळीसाठी. आता मात्र खेळाडू मैदानामध्ये एंटर करतोय. खेळपट्टीवर आपण पाहतोय पंचांकडून गाड घेताना हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न. इथे पंच काय आहे. येस इट्स आउट. हो विकेट कीपर अतिशय चाणक्य आहे. 1-2 नाही तब्बल 3 वेळा यष्ट्या ह्या पाडलेल्या आहेत. तिन्ही स्टंप खऱ्या अर्थानं उखडलेल्या आहेत. आणखी एक खेळाडू मैदानामध्ये विक्रम जातोय. विक्रमला आता विक्रम करावा लागेल या 4 चेंडू मध्ये. उर्वरित 4 चेंडू आहेत. दोन्ही खेळाडू जर पाहायला गेलो ना आपण तर अगदी नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू प्रणय 1 चेंडू खेळलाय परंतु धाव खात्यामध्ये नाहीये त्यांच्या. एकूण धावसंख्या पाहतो आपण 33 धावसंख्या. चेंडू शिल्लक असतील 4. इनसाइड एज पाहायला मिळाला. गती जास्त होती चेंडूला आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय इथे मात्र सिंगल पाहायला मिळतोय. एक मोठा फटका नक्कीच या सामन्यांचं भवितव्य आणखीन चांगलं करून जाईल परंतु तो फटका येणार का. हो चेंडू हवेत होता परंतु इथे मात्र आपण पाहतोय बॅनर्स पाहायला मिळतात. खूप चांगली स्पर्धा आणि तमाम या ठिकाणी आपण पाहतोय सर्व पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय 40+ मास्टर ही स्पर्धा 1 धाव आरोग्यासाठी हे उद्दिष्ट खऱ्या अर्थानं असतं. या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय सर्व खेळाडूंना इथे मात्र पर्वणी असणार आहे. प्रणय जेवणाची सुविधा खऱ्या अर्थानं बऱ्याचशा ठिकाणी पाहतो आपण. जेवढा टुर्नामेंट पैकी डायरेक्ट होणं गरजेचं होती. 1 धाव वाचले सुद्धा असते परंतु इथे मात्र सिंगल पाहायला मिळतो. चेंडू असतील आता मात्र अवघा 1 चेंडू. पूर्वार्धामधला फर्स्ट इनिंग मधला लास्ट बॉल अंतिम चेंडू असेल. एक मोठा फटका अपेक्षित आहे. धावसंख्या 36. एक मोठा फटका येणार का. ओ डॉट बॉलनी षटक संपवलं जातोय. सुरुवात झाली होती वाईड न केलं षटक डॉट बॉल न. या षटकामध्ये धावसंख्या खर्च केल्या अवघ्या 4 आणि एकूण धावसंख्या आहेत आता मात्र मोहा 40+ संघाची 36 धावा. 37 धावसंख्येचं आव्हान असणार आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कोपर संघाला विनंती आहे आणि पुढची मॅच नाणेफेकीसाठी यायचं आहे. आयोजकांना विनंती करतोय. कुणाची मॅच आहे. जेवताय पहिला जेवून घ्या भाऊ. टॉस करू आपण बिंदास. कुणाची मॅच आहे सांगून ठेवा आम्हाला प्लीज. शेलघर विपक्ष गणेशपुरी. आयोजक या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. खरं तर लॉट्स वाईज जर आपण बघायला गेलो विनिंग सुद्धा विनरची मॅच असणार आहे. पहा या अगोदर जो तर लीग स्टेज मॅच चालू होतील. पहिल्या फेरीतील संलग्न सामने होतील. पहिल्या फेरीतील आपण पाहणार आहोत 3री लढत असणार आहे.
फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. अरे बापरे, तिघे जण गेलेले आहेत. नाही, सन्माननीय अतिथी आपण पाहतोय महेशजी नाईक यांना विनंती असेल कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. खूप चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या वतीनं तमाम या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षक वर्गाचं, क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि स्पर्धा लाईव्ह कव्हरेज सुद्धा केली जाते. तब्बल 2 कॅमेरा आहेत. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा. घर बसल्या सुद्धा प्रेक्षक वर्ग जे खऱ्या अर्थानं आम्हाला जोडलेले आहेत त्या प्रेक्षक मायबापाचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. गोलंदाज मॅच चालू करा. ओपनिंग पेअर या प्लीज आपण. आणि पुढच्या मॅच साठी सुद्धा विनंती आहे. गणेशपुरी संघाचा संघनायक कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि शेलघर संघाचा संघनायक होम ग्राउंडवर आता खेळणार आहेत. पहा, शेलघर संघ गणेशपुरी संघाचे संघनायक आपण पाहतो प्रसाद दादा डोळकर यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे दादा आपलं. आपल्या संघाचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. उपस्थित आहेत कर्णधार ओपनिंगला आता मात्र सुधीर शेठ घरत ठाकूर, माफ करा, सुधीर शेठ ठाकूर उतरलेले आहेत. सगळ्याच क्षेत्रामध्ये पारंगत असलेले व्यक्तिमत्व प्रणय आपण पाहतोय. मग राजकीय क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. आज मैदानामध्ये कशी सुरुवात करणार गोलंदाज पंढरीनाथ, त्याला सामोरे जाणार सुधीर शेठ ठाकूर. नॉन स्ट्राईक एंडला कोण आहे खेळाडू? पहिला बॉल अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पंच केलं जातोय. स्क्वेअर कटच्या माध्यमातून डीप थर्डमॅनच्या रिजन मध्ये पहिली धाव. सिंगल पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्येचा श्री गणेशा आव्हान असणार आहे 37 धावसंख्येचं. 30 चेंडू 37 धावा. सुरुवात अतिशय चांगली. नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू आपण पाहतो. स्ट्राईक एंडला नाव सांगा खेळाडूचं प्लीज. रोशन. क्या बात आहे, सुधीर दादांचा आवाज इथपर्यंत पोहोचला. रोशन बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र काय घडलंय, चेंडू नॉन स्टॉप जातोय बाउंड्री लाईन बाहेर. येस, इट्स अ बॅट कट सिग्नल. संपायर्स इनर एज पाहायला मिळाली, बॉटम एज म्हणू शकतो आपण. आणि हा चौकार. फिरवायला पाहिजे. त्या बाजूला घे ना साऊंड जरा, दोन्ही पण. सावकाश सावकाश बाहेर काढ बस. चौकार पाहायला मिळाला आपल्याला खऱ्या अर्थानं. आणि धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर चौकार. एकूण धावसंख्या 5. 37 धावसंख्येचं आव्हान. 37 रन्स ऑन अ टार्गेट. सुरुवात झाली होती खऱ्या अर्थानं सिंगलनं आणि त्यानंतर मात्र चौकार पाहायला मिळाला आपल्याला. चेंडूची पाहणी करताना पुन्हा एकदा दोन खेळाडू
दोन चेंडूची किमान पाहणी करा सुधीर शेठ दादा आपण प्लीज. आणि पंच दुसरा चेंडू जुना चेंडू सुद्धा आलाय पहा. 3 चेंडू झाले आता आपल्याला टेन्शनच नाही काय. मॅच चालू करा कारण सातत्याने आपण पाहतो प्रणय एक चेंडू विसावला ना की किमान 2 ते 4 मिनिटाचा अवधी खर्च होतो आणि जर प्रत्येक इनिंग मध्ये प्रणय विचार केला तर 20 ते 25 मिनिटांमध्ये एक इनिंग सुद्धा होऊ शकतो. या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथे मात्र आडव्या बॅटनं फटका सजवला जातोय. मिड विकेटच्या रिझन मध्ये विक्रम आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. हाताने ना अडकला काय फरक पडतोय शरीराने तो चेंडू अडकला जातोय. सिंगल धावसंख्या 6. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू मध्ये 6 धावसंख्या. पुन्हा एकदा सुधीर शेठ ठाकूर. हो चांगला फटका होता. स्टेप आउट झाले होते. पॉपिंग क्रीजचा अगदी फ्रंट फुटला येऊन हलकासा चेंडूला फक्त आणि फक्त लोअर फुल टच करून ड्राईव्ह केला चेंडूला. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू अडवला जाणार. अवघी सिंगल. सिंगलने होईना परंतु आपण पाहतोय धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न. 7 धावसंख्या. ओव्हर पिच बॉल उडवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये खेळाडू आहेत. अवघी सिंगल. स्ट्राईक रोटेशन लगातार चालू आहे. खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळतोय मला या मैदानावर. 37 धावसंख्येचं आव्हान आणि धावसंख्या 8. पहिलं षटक प्रगती पथावर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. ओ मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. इनसाइड एज. नॉन स्टॉपला चेंडू जातोय. आणखीन येतोय हा चौकार. 2 चौकार आले प्रणय. त्याच दिशेने 2 चौकार जणू काही दोन्ही फलंदाच्या बॅट मधून सिमिलर शॉट पाहायला मिळाला. या चौकारानं धावसंख्या पुढे सरकली जाते. डबल फिगर मध्ये डझनच्या घरामध्ये 12 धावसंख्या. बिनबाद 12 धावसंख्या. अशी सुरुवात खारकोपर 40+ मास्टर संघाची झालेली आहे. टार्गेट आहे 37 धावसंख्याचं. 30 चेंडू अर्थातच 5 षटकामध्ये. पहिलं षटक हाताळलं पंढरीनाथ कोळी यांना. धावसंख्या खर्च केल्या 12 आणि आता मात्र विजयासाठी आपण पाहतोय 24 चेंडू आणि 25 धावा. 24 चेंडू आणि 25 धावा. आजच्या दिवसामध्ये गुणलेखक आम्हाला जोडलेले आहेत. उल्वे नोट मध्ये अगदी सुप्रसिद्ध असं गुणलेखन ज्यांच्या माध्यमातून अगदी तंत्रशुद्ध गुणलेखन सगळ्या गोष्टींची पूर्तता. अतिशय चांगली हँडरायटिंग सुद्धा पाहायला मिळतो आपल्याला. प्रणय म्हात्रे मॅन फ्रॉम मोरावे आणि समालोचक म्हणून आपल्या सोबत जोडलेले आहेत. खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये त्यांचा आवाज सुद्धा आपण ऐकलात. असं राजकिरण कोळी सर मॅन फ्रॉम गव्हाण. आणखीन एक समालोचक आमच्या सोबत मगाशी जोडले होते. 40+ मास्टर स्पर्धा आपण पाहतोय शेलघर आयोजित याच नगरीवर आपण पाहतोय. अतिशय चांगलं मैदान. सुसज्ज असं मैदान पाहायला मिळतोय. चांगले स्टँड्स बॅनर सुद्धा पाहायला मिळतात आपल्याला. सर्व मान्यवरांचं सचिन शेठ साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी बॅनर पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज रवींद्र कोळी. हो चांगला चेंडू होता. अगदी बुंद्यात चेंडू फेकला होता. आगरी भाषेमध्ये शब्द बघायला गेलो ना तर प्रणय हा चेंडू बुंद्यात टाकला असं म्हणतात. परंतु खोलवर टप्प्यात यॉर्कर एका शब्दाला समानार्थी शब्द बरेचसे अलीकडच्या काळामध्ये उदयास आलेले आहेत. समालोचन करताना त्या शब्दांची पूर्तता सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. ओव्हर पिच बॉल उडवलाय चेंडूला. तडाखा लगावलाय. अगदी डाऊन द ग्राउंड फटका येतोय. पंचांचा इशारा. मिळतील 6 धावा. ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर दोन्ही गोष्टी जुळून आल्या आणि मात्र हा षटकार येतोय. पहिला चेंडू यॉर्कर होता. दुसरा चेंडू जवळपास यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. फ्रंट फुटचा वापर. हाय एल्बो. अतिशय चांगला फटका. 6 धावा पाहायला मिळतात आणि धावसंख्या पुढे सरकेल आता मात्र 18च्या घरामध्ये. एक गोल्डन आकडा पाहायला मिळतो आपल्याला. आणि दुसऱ्या T20 मध्ये आज खेळली जाईल त्याच्यामध्ये प्रणय कदाचित विराट कोहली पाहायला मिळतील आपल्याला. पहिल्या T20 मध्ये सुद्धा बरेच काही घडलं भारताचा. हो यावेळी पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. यावेळी क्षेत्र वेगळं निवडलंय. लॉंग ऑनच्या रिझन वरून लगातार दुसरा षटकार. तिसरा षटकार लगावला तर पहा सन्माननीय महेश दादा नाईक
जावले गावचे नेतृत्व त्यांच्याकडनं आपण पाहतोय 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तिसरा षटकार मारावा लागेल तुम्हाला आता. ओ इथे मात्र ओ माय गुडनेस, बाप रे बाप रे. मॅचचा रिझल्ट जर तुमच्या बाजून लागला नाही ना तर लॉंगअपचा खेळाडू तिकडूनच तुम्ही निघा. अजिबात डगआउट मध्ये येऊ नका. झेल होणं होतं हा खरंच. अतिशय चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला सुधीर दादा यांच्या बॅट मधून. तोच खेळाडू आपण पाहतो लॉंगअपचा खेळाडू. खऱ्या अर्थानं एक्सेप्टेशन केलं नव्हतं प्रणय. चेंडू थोडासा फास्ट आला आणि त्यामुळे जजमेंट थोडस चुकलं. कोणताही खेळाडू मुद्दामून झेल सोडत नाहीये मित्रांनो. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय यावेळी मात्र पुन्हा एकदा संधी आहे. गोलंदाज स्वतः धावतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 षटकाची समाप्ती, एकही गडी बाद नाही आणि ओपनिंग स्टँड अतिशय चांगला दिलेला आहे. धावसंख्या आहे खारकोपर 40+ संघाची. 2 षटकानंतर 27 धावा, अवघ्या 10 धावांची गरज. चला घ्या तिसरी षटक सुद्धा घ्या. खऱ्या अर्थानं पाणी तिसऱ्या षटकानंतरच बोलणार होतो आम्ही, परंतु मला तरी वाटते सुधीर दादा आणि रोशन दादा यांच्या माध्यमातून अतिशय चांगली सुरुवात. आता 2 मॅचेस जिंकल्यावर पाणी कोण फक्त पिणार आहे, म्हणजे सरबत सुद्धा येतील असं म्हणायचं मला. दुपारच्या सत्रामध्ये लिंबू सरबतची सुद्धा सोय केली जाईल. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता, आउटसाइड एज पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन खऱ्या अर्थानं शॉर्ट आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, टॉप एज लागली आणि मात्र डॉट बॉल. नवीन गोलंदाज प्रल्हाद कोळी. विकेट्स महत्वाचे, 1 विकेट्स घ्यावे लागेल तुम्हाला, तेव्हा कुठेतरी तुम्ही पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू शकता. असे चेंडू नाही फेकू शकत तुम्ही. इथे मात्र आपण पाहतोय झेल खोड्याची सुवर्ण संधी. टिपला जातोय झेल. अगदी डिमांड केली होती, सप्लाय सुद्धा केली. बॅकफुटला जाऊन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पंच करण्याचा प्रयत्न. शॉर्ट आर्म पुल, फटका फसला गेला. स्टिकर जवळ चेंडू आला आणि तिथे मात्र विक्रम यानं अतिशय झेल टिपला जातोय. विकेट्स क्रमांक पहिलं ज्यानं अतिशय चांगली सुरुवात करून दिली रोशन यानं, तो खेळाडू झेलबाद होतोय. भास्कर येतोय. सचिन शेठ घरत साहेबांचं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अत्यंत निकट वर्गीय, खूप चांगलं व्यक्तिमत्व, व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं नावाजलेलं नाव. पहिल्या चेंडूवर भास्कर दादा तुम्ही जर षटकार लगावलात तर तुम्हाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज पुन्हा एकदा तेच कंटिन्यू आहे. पहा जावळे गावचं व्यक्तिमत्व आपण पाहतोय महेश दादा यांच्याकडनं. 1 षटकार मारा 1000 मिळवा, क्या बात आहे. आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे. ओ फुलटॉस बॉल आहे, इथे मात्र व्हाईट बॉल. धावसंख्या कमी आहे प्रल्हाद दादा आपल्याकडे, व्हाईट बॉल नाही फेकू शकत आपण. धावसंख्या पाहतो आपण 28 धावा, 27 धावा 2 षटकानंतर होता प्रणय. त्यानंतर 2 चेंडू डॉट आले होते, त्यामध्ये 1 विकेट्स आणि 1 वाईट सुद्धा पाहिले आपण. असं समीकरण. ओ सन्मान दिला चेंडूला, सन्मान दिला जातो. चांगलं क्रिकेट. दुसरी धाव घेणार का? अजिबात घेणार नाही सुधीर शेठ. त्यांना मॅच फिनिश करायची आहे. सन्माननीय अतिथी नामदेव शेठ मडवी यांचं आगमन झालंय. मी विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरील स्थानपन्न व्हायचं आहे. धावसंख्या 29, 8 धावसंख्येची गरज. सुधीर शेठ घरत ठाकूर यांच्या बॅट मधून मोठा फटका येणार का? सगळ्यांनी अपेक्षा लावली. ओ पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटला गेले, बॅक फुटला आले, त्यानंतर मात्र चेंडू पाठवला कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवण्याची संधी आलेली आहे. पहा फलंदाज भास्कर आपण पाहतोय. ओव्हर पिच बॉल्स, फटका अतिशय चांगला आहे. मैदानाला अक्षरशः गरम गळ्या घालत चुंबन घेत सुद्धा म्हणू शकतो आपण. चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला आणि सिंगल.
सिंगल डबलने भास्कर कौतुक करायला लागल. 1000 रुपयांच्या मागे जात नाही, परंतु संघाला विजय किती महत्वाचा आहे. आपली विकेट्स महत्वाची साबूत ठेवली. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये आपण पाहतोय फटका सजवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल खेळत नाही प्रणय. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे खेळाडू. मोठ्या फटक्याची गरज नाही. 3 षटक जरी मैदानामध्ये पाणी घेऊन जा. मैदानामध्ये पाणी घेऊन जा. आयोजकांना विनंती आहे कृपया कुणीतरी एकाने पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 5 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी अवघ्या 5 धावसंख्येची गरज. नाणेफेक करून घ्या तोपर्यंत. शेलघर संघाचा संघनायक गणेशपुरी संघाचा संघनायक उपस्थित आहे त्या ठिकाणी. पाणी घेऊन जा प्लीज मैदानामध्ये. कारण या रखरखत्या उन्हामध्ये आपण जर विचार केला ना तर टेम्परेचर खूप हाय आहे प्रणय. खूप हाय आहे टेम्परेचर. आणि या उन्हामध्ये येस 31-32 हे ॲव्हरेज मानलं जातं. 32 आला पहा. अर्थातच सूर्य डोक्यावर येत चाललाय. डोक्यावरून सरकत सुद्धा चाललाय. गोलंदाज अजित कोळी. अजित कोळी गोलंदाज पाहतोय आपण मैदानामध्ये. पिण्याच्या पाण्याचं टँकर. एक षटक होणं गरजेचं होतं हे. त्यानंतर मात्र आपल्याला वेळ मिळाला असता. खऱ्या अर्थानं गाडी थांबवणं गरजेचं होती. 5 धावसंख्येची गरज आहे. मॅच चालू करू शकता आपण. 5 धावसंख्येची गरज. लेग ब्रेक चेंडू टाकला होता. ग्लान्स केला चेंडूला. मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळाडू त्या ठिकाणी आहेत. सिंगल पाहायला मिळतोय. 4 धावसंख्येची गरज. जस्ट 1 हिट अवे फॉर द विक्ट्री. चला शेलघर संघाचा संघनायक या आपण प्लीज. शेलघर संघाचा संघनायक प्लीज या आपण. इथे मात्र काय घडलंय. शोल्डरला चेंडू लागला होता. चौकार मारून जरी फिनिश केली तरी सुद्धा 500 रुपये आहेत. पहा क्या बात आहे. फुल नाही तर हाफ सही. म्हणजे बक्षीस तुम्हाला कसे मिळेल याचा प्रयत्न चालू आहेत. आता षटकार मारून तर नाही, कदाचित चौकार बसू शकतो. मी तर सहमत आहे दादा तुमच्याशी. चौकार तरी मारा आता नक्कीच. सर्व खेळाडू सर्कल मध्ये सुद्धा आहेत. हे जवळपास असं वाटलं होतं 500ची नोट उघडली का परत मिटकली ती. डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक मोठा फटका येणार का सिंगल घेणार.
हा प्रश्नचिन्ह आहे. क्षेत्ररक्षण बदलवलं जातोय. शॉर्ट कव्हरचा खेळाडू पुन्हा एकदा आपण पाहतोय त्या ठिकाणी तैनात केलेला आहे. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू सुद्धा आहे. लेग स्लिप, फर्स्ट स्लिप, एस इथे यस, क्या बात है. 500 रुपयाचा कॅश प्राइज. दादा तुम्हीच थांबा, तुम्हीच द्या, तुम्हीच द्या. काय असेल जीपे असेल तरी सुद्धा तुम्हीच द्या. ते थांबा, त्यांना बोलवा मी. आणि मॅन ऑफ द मॅच ज्यानं मॅच पूर्णपणे ओपन करून दिली,